आपले सर्वांचे स्वागत. ही कार्यशाळा जी आहे ती जगन्नाथ होरा सॉफ्टवेअर याच्यासाठी आपण घेणार आहोत. जगन्नाथ होरा हे जे सॉफ्टवेअर आहे, ते वापरायचे कसे? ह्यासाठी आपण ही छोटीशी कार्यशाळा घेणार आहोत. आपली ही तशी 2 तासाची कार्यशाळा आहे. आपण यासाठी वेळ दिला त्यासाठी अनेक धन्यवाद. त्यामुळे तुम्ही अ, आपले जे काही प्रश्न असतील, ते प्रश्न कृपया सर्वात शेवटीसाठी ठेवूयात. तुम्हाला कुठलेही प्रश्न पडले असतील, तर ते तुम्ही लिहून घ्या. माफ करा. ते तुम्ही लिहून घ्या आणि नंतर मग तो तुम्ही सर्वात शेवटी ते विचारू शकता. आपण सुरुवात करूया. जगन्नाथ होरा हे जे सॉफ्टवेअर आहे, ते पूर्णपणे निःशुल्क आहे. जेव्हा आपण निःशुल्क म्हणतो, तेव्हा ते पूर्णपणे फ्री आहे आणि हे जे सॉफ्टवेअर आहे, ते आपल्याला जगन्नाथ होरा ची जी वेबसाईट आहे, वैदिक एस्ट्रोलॉजर .org तर ह्या साईटवरनं आपल्याला ती डाउनलोड करता येते. माफ करा, मला थोडा खोकला आहे, त्यामुळे मधून-मधून तुम्हाला असे आवाज येतील, क्षमा करा. तर हे जे सॉफ्टवेअर आहे, ते आपल्याला वैदिक एस्ट्रोलॉजर या साइटवरनं डाउनलोड करता येते. काही काळापूर्वी आपल्या ग्रुपवरती एक व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी अपलोड केला होता. त्या व्हिडिओमध्ये हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल कसं करायचं त्याच्याबद्दल आपण माहिती दिली होती. जगन्नाथ होरा हे अत्यंत उपयोगी असं सॉफ्टवेअर आहे आणि सध्या तरी ते केवळ डेस्कटॉपवरतीच अवेलेबल आहे. म्हणजे कॉम्प्युटरवरतीच आहे. ते मोबाईलवरती अवेलेबल नसते. मात्र त्याच्याबद्दल आपण जर विचार करायला गेलो, तर हे कोणी बनवलेलं आहे? आपल्याला मध्यभागी हा जो फोटो दिसतोय, तो आहे पी.व्ही.आर. नरसिंहा राव यांचा फोटो आहे. ते भारतामध्ये मच्छलीपट्टणम म्हणून जे स्थळ आहे, तर तिथे त्यांचा जन्म झाला. सध्या ते बॉस्टनमध्ये असतात. माफ करा. त्यांचे हे 2 गुरु इथे जे दिसतायत ते पुण्याचे मनीष पंडित आहेत. ते सध्या यूकेमध्ये असतात. सॉरी यूएसमध्येच असतात मनीष पंडित आणि हे आहेत ते संजय रथ. तर पंडित संजय रथ आणि हे डॉक्टर मनीष पंडित. तर हे दोघे त्यांचे गुरु आहेत. पी.व्ही.आर. नरसिंहा राव यांनी जगन्नाथ होरा हे जे सॉफ्टवेअर आहे, ते आपल्या पूर्ण अभ्यासानंतर बनवलेले आहे. त्यांचे बऱ्याच आधीपासनं अनेक पद्धतीने ज्योतिषाचा अभ्यास झालेला होता. बी.व्ही. रमण यांची पुस्तकं, त्यानंतर त्यांचे वडील जे होते ते मच्छलीपट्टणम या साऊथमधलं जे स्थळ आहे तिथले खूप नावाजलेले ज्योतिषी होते आणि त्यांच्याकडनं त्यांनी मूलतः ज्योतिषाचा अभ्यास जो आहे तो घेतलेला आहे. त्यानंतर 93च्या दरम्यान ते पी.व्ही.आर. नरसिंहा राव ते संजय रथ जे आहेत, त्यांच्या संपर्कात आले आणि त्यांच्याकडून अजून डेप्थमधल्या ज्या गोष्टी आहेत ज्योतिषाच्या, त्या त्यांच्याकडनं ते शिकलेले आहेत. पंडित संजय रथ जे आहेत ते पुरीचे अ, अ, राहणारे त्यांचं जे कुळ आहे ते पुरीमधलं आहे. आणि अच्युतानंद दास हे जे आहेत त्यांच्या परंपरेमधनं यांची ज्योतिषीय परंपरा आहे. पंडित संजय रथ यांच्या आजोबांकडनं आणि त्यांच्या काकांकडनं अशा पद्धतीने त्यांना हे ज्ञान ज्योतिषाचं मिळालेले आहे. त्यांनी स्वतःच्या पत्रिकेचा अभ्यास केल्यानंतर त्यांना हेही लक्षात आलं, की त्यांचा मूलतः आत्ता जो आयुष्य आहे त्याचा एकच ध्येय आहे, की ज्योतिषीय ज्ञान जे आहे ते सर्वांपर्यंत पोहोचवावे आणि त्यांचे जे आजोबा आहेत जगन्नाथ असं वाटतं, की त्यांच्याच नावावरनं हे सॉफ्टवेअर जे आहे ते पी.व्ही.आर. नरसिंहा राव यांनी लिहिलेलं आहे. पंडित जगन्नाथ रथ जे होते त्यांचे आजोबा, तर त्यांच्याच नावावरनं आलेलं असावं, असं आपल्याला वाटतं. अ, हे जे काही सॉफ्टवेअर आहे, आपण जसं म्हटलं ते पूर्णपणे निःशुल्क आहे. सुरुवातीला म्हणजे पहिले 4 व्हर्जन जे आहेत ना त्यांचे,
माफ करा. पहिले 4 व्हर्जन हे पेड सॉफ्टवेअर होतं. मात्र आपल्या गुरूंच्या सांगण्यावरनं हे सॉफ्टवेअर त्यांनी सर्वांसाठी खुले करून दिलेले आहे. 2003 मध्ये त्यांनी हे सॉफ्टवेअर जे आहे ते खुले करून दिले आणि ते खुले करून दिल्यानंतर मग त्याच्यानंतर अनेक व्हर्जन्स झालेले आहेत. शेवटची अपडेट जी आहे त्याची ती 2016 मध्ये झालेली आहे. तुम्ही ते पाहू शकता. 2016 मध्ये आपल्याला हे सॉफ्टवेअर जे आहे ते लेटेस्ट व्हर्जन 8.0 हे मिळतं. तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल त्यामुळे तुम्ही इन्स्टॉल कसं करायचं ते पाहिलं. आपण काय करूयात तर आपण डायरेक्टली त्या सॉफ्टवेअरकडे जाऊयात. तर हे ते सॉफ्टवेअर आहे. तुम्ही जेव्हा ते सॉफ्टवेअर उघडता किंवा पाहता इन्स्टॉल केल्या तेव्हा तुम्हाला या पद्धतीने ते सॉफ्टवेअर दिसतं. माफ करा. असं हे सॉफ्टवेअर दिसतं आपल्याला. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर पूर्णपणे साऊथ इंडियन पद्धतीने आपल्याला हे सॉफ्टवेअर म्हणजे साऊथ इंडियन पद्धतीचे जे कुंडली आहेत त्या मांडलेल्या दिसतात. मात्र आपण आपल्या इथे नॉर्थ इंडियन पद्धती जी आहे ती वापरतो. मग काही सेटिंग्ज आपल्याला कराव्या लागतात. काही आहेत ते साऊथ इंडियन पद्धतीनेच पत्रिका सोडवतात. त्यांच्यासाठी हे चांगलं आहे. मात्र आपण महाराष्ट्रामध्ये वेगळे वापरतो. त्यामुळे आपल्याला इथे प्रेफरन्सेस मध्ये जायचं असतं. इथे रिलेटेड टू डिस्प्ले असं हा जो आहे इथे जायचं आणि चार्ट स्टाईल अँड लँग्वेजेस ह्याला ओपन करायचं. हे एकदाच करावं लागतं आपल्याला इन्स्टॉल केल्यानंतर. तर इकडे आपल्याला साऊथ इंडियन रेग्युलर याच्या ऐवजी अनेक वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला दिसतात. जसं उत्तर भारतीय पद्धत किंवा मग पूर्वेकडची पद्धत अशा पद्धतीने वेगवेगळ्या चार्ट्स आपल्याला दिसतात. आपण इथे नॉर्थ इंडियन डायमंड चार्ट जो आहे तो सिलेक्ट करायचा. त्यानंतर सर जरा परत एकदा सांगाल का कुठे जाऊन करायचं ते? होय, प्रेफरन्सेस मध्ये जायचं, त्यानंतर डिस्प्ले मध्ये जायचं, चार्ट स्टाईल मध्ये जायचं आणि इथे गेल्यानंतर तुम्हाला हे दिसतं. माझे जे मेनू आहेत ते मेनू दिसतायत ना तुम्हाला? ऍक्च्युली दिसतायत पण खूप बारीक दिसतात ना हा, म्हणून. ते सॉफ्टवेअर बारीकच आहे, त्याचा प्रॉब्लेम असतो तो. पण हे दिसतायत ना, कारण काय होतं गुगल मीटवर अनेक वेळा हे मेनू दिसत नाहीत शेअर केल्यानंतर. तुम्हाला मेनू दिसतायत ना? हो हो दिसतायत. ओके, चालेल, धन्यवाद. तर प्रेफरन्सेस मध्ये डिस्प्ले मध्ये चार्ट स्टाईल जो आहे त्याच्यामध्ये जायचं. इथे आपल्याला काय पहिल्यांदा विचारलंय त्यांनी म्हटलेलं आहे की जे ग्रहांची नावं आहेत ती कुठली घ्यायची आहेत, तुम्हाला इंग्रजीमध्ये हवी आहेत, बंगालीमध्ये हवी आहेत का कुठल्या वेगळ्या भाषेत आपण हिंदी असं घेऊयात. त्यानंतर इथे स्टाईल जी आहे ती नॉर्थ इंडियन अशा पद्धतीने घ्यायची आहे. आणि इकडे पुढे काय सांगितलंय त्यांनी की इथे संस्कृत नावं घेऊ शकता तुम्ही. संस्कृत नावं म्हटल्यानंतर सोम, रवी अशा पद्धतीने तुम्हाला दिसतात किंवा आता आहेत तेच सन, मून, मार्स, मर्क्युरी असे ठेवू शकता. त्यानंतर तुम्हाला जे राशी आहेत त्या राशींची नावं ही कशामध्ये हवी आहेत, ती संस्कृत नावं हवी आहेत का इंग्रजी नावं हवी आहेत, आपण संस्कृत घेऊयात. मग आपण काय केलं इथे, हे हिंदी केलं, माफ करा, हिंदी केलं, त्यानंतर नॉर्थ इंडियन केलं, इंग्लिश म्हटलं आणि ते संस्कृत म्हटलं. एवढे 4 केले तर आता बघा आपला जो हे आहे तो बदलला. आता आपल्याला जे कळतं त्या पद्धतीने आलंय. म्हणजे मंगळ, केतू अशा पद्धतीने आपल्याला सगळे ग्रह दिसतात. त्यानंतर इथे लग्न, सन, मून, मार्स, मर्क्युरी अशा पद्धतीने दिसतं आणि ते सिंह, कर्क, मेष अशा पद्धतीने आपल्याला सगळे राशी दिसतात. मग हे आपल्यासाठी सोपं आहे. मात्र अजूनही आपल्याला हे जे चार्ट्स ते फार छोटे दिसतात. तर प्रेफरन्सेस मध्ये जाऊन डिस्प्ले सेटिंग्स मध्ये यूज टू चार्ट स्टाईल्स असं सिलेक्ट करा आणि हे करताना आता आपण यूज टू चार्ट स्टाईल्स म्हणायचं आणि ओके म्हणायचंय. आता याने काय होतंय तर आता फक्त सर हिंदी कुठे दिसलं नाही.
हे आहे ना, हे केतू मंगळ याला हिंदी म्हणतात. हे हिंदीमध्ये आली ना नाही नावं. सर, नाही सर, इथे इंग्लिश, संस्कृत आणि फक्त वर्जन दिलेले आहेत ना, त्यात हिंदी ऑप्शन मला नाही येत आहे. तुम्ही नंतर बघा. वरती ओके. वरती आहे, वरती आहे ते लँग्वेजेस. ओके सर, मॅम. you can काय झालं? नाही, तुम्ही किती झालं असेल ना ते जरा रिपीट कराल काय झालंय ते. मला आता वायफाय मिळाला, जॉईन आता. तुम्हाला रेकॉर्डिंग मध्ये ते दिसून ऐकू येईल, घाबरू नका. आता आपण फक्त पुन्हा एकदा हे चालू करूयात, कारण आपण जे चेंजेस केले ते चेंजेस त्याला पुन्हा मिळायला पाहिजे. मी आता पुन्हा चालू करतो, 2 मिनिटं. आम्ही पण रिस्टार्ट करायचं का सर? तुम्ही माझ्यासोबत करू नका, आता फक्त बघून घ्या, कारण ठीक तुम्ही करत राहाल तर मग तुम्हाला प्रॉब्लेम्स होतील पुढे. मुळात ही जी सेटिंग आहे, ही सेटिंग चेंज झाली पाहिजे, पण आता होत नाहीये. काहीतरी बग आलेला असेल त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये. मात्र इथे 2 व्हर्जन्स जे आहेत ते दिसतात. मी एकदा फक्त पुन्हा रिस्टार्ट करून पाहतो. असो, आपण जे आहे त्या पद्धतीने आता पुढे जाऊयात, कारण आपला जास्त वेळ नको घालवायला. तुम्ही आता रेकॉर्डिंग बघून तुमचे सेटिंग्स आहेत ते करू शकता. तर आपण आता हे सगळे पाहतो आहोत आणि इथे खरं तर प्रेफरन्सेस मध्ये, डिस्प्ले मध्ये यूज टू चार्ट स्टाईल्स जेव्हा आपण म्हणतो ना, तेव्हा 2च दिसतात. अशा पद्धतीने ते केलं जातं. सर, एक सांगू तुम्हाला, हा, हे बोला. जे 6 चार्ट्स दिसत आहेत ना, त्या तिथे राईट क्लिक करून करायचं असतं. हा, राईट. तिथे राईट क्लिक करा आणि एकदम खाली बघा टर्न ऑफ. इथे कॉम्पॅक्ट मोड म्हणून शेवटचं आहे. नाही, त्याच्याही खालचा टर्न ऑफ. हा, टर्न ऑफ पॅक्ट मोड. हो, टर्न ऑफ पॅक्ट मोड आहे, तो कॅन्सल करा आणि आता रिस्टार्ट करा. आता तुम्हाला 2 चार्ट दिसतील. मला ते आठवतच नव्हतं, ते होतच problem. नव्हतं. बरोबर आहे, थँक्यू. हा, ग्रेट. तर आपल्याला आता राईट क्लिक जेव्हा आपण करतो आणि खाली पॅक्ट मोड जो असतो तो ऑफ करतो, त्यावेळेस आपल्याला 2 चार्ट दिसतात. आता हे 2 चार्ट जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला सगळ्या गोष्टी ह्या ज्या आहेत त्या चांगल्या दिसतात, किंवा आपल्याला तर नीट ते पाहता कळलं येतात. नाही, खाली कुठे क्लिक करायचं म्हणालात तुम्ही तुम्ही? रेकॉर्डिंग मध्ये पाहाल तर तुम्हाला कळेल. एकदा पॉज ओके. करून घ्या तुम्ही. राईट क्लिक केल्यानंतर तुम्ही सर्वात शेवटचा ऑप्शन जो आहे तो सिलेक्ट करायचा. माफ करा. कॉपी चार्ट का? नाही, टर्न ऑफ पॅक्ट मोड म्हणून दिसतं. सर्वात शेवटी आहे तो. तुम्हाला राईट क्लिक करून सर्वात शेवटी जाल ना, टर्न ऑफ पॅक्ट मोड, तिथे तुम्हाला ते कळेल. तर या पद्धतीने तुम्ही जेव्हा पाहता तेव्हा तुम्हाला दिसतं. इथे वरच्या बाजूला तुम्हाला इथे हे 2 ए असे दिसतात. इथे तुम्ही जेव्हा फॉन्ट वरती क्लिक करता एकदा, तर सगळे फॉन्ट जे आहेत ना ते मोठे होतात. म्हणजे इथले फॉन्ट पण मोठे होतात आणि इथले फॉन्ट पण मोठे होतात. आपल्याला हवं त्या पद्धतीने आपण बघू शकतो. मी आता एवढा मोठा फॉन्ट ठेवतो, कारण आपल्या रेकॉर्डिंगसाठी आपल्याला ते चांगलं दिसेल. आता याच्या सगळ्या ज्या फॅसिलिटीज आहेत किंवा याच्या फंक्शनॅलिटी ज्या आहेत, ह्याच्यामध्ये काय काय आहे हे पाहण्यासाठी जर मी तुम्हाला एकानंतर एक सगळ्या गोष्टी सांगत बसलो तर फार बोर होईल आपल्याला. त्याच्याऐवजी आपण काय करूयात, तर एक उदाहरण घेऊयात. असा विचार करू की माझ्याकडे एक ज्योतिष म्हणजे एक जातक आलेला आहे आणि त्या जातकाने आपली जे बर्थ डिटेल्स आहेत ते मला दिलेत आणि मग मला आता त्याचा जे काही प्रश्न आहे त्या प्रश्नासाठी उत्तर द्यायचंय. अशा पद्धतीने माझ्याकडे एक जातक आला, असा आपण विचार करू. आता
जेव्हा आपण चालू करतो जगन्नाथ होरा, तेव्हा त्या क्षणीचे डिटेल्स जे आहेत ते आपल्याला दिसतात. तर त्या क्षणीचे डिटेल्स म्हणजे काय? तर तुम्ही इथे पाहिलत ना, तर इथे काय दिसतंय? जुलै 19. मात्र टाइम झोन काय आहे? तर चा टाइम झोन आहे. ग्राफ्टन, मॅसेच्युसेट्स याच्या इथला आपल्याला टाइम दिसतो. तर आपल्याला काय करायचंय? आपल्याला तर आपला जो जातकाचा डेटा आहे तो टाकायचा आहे. तो करण्यासाठी काय करायचं? तर इथे तुम्हाला डेटा नावाचा एक माफ करा, डेटा नावाचा एक बटन दिसतं. ते आता बघताना फार अवघड वाटतं. मात्र तुम्ही जेव्हा तुमच्या जगन्नाथ होरामध्ये बघाल तेव्हा कळेल. याला क्लिक केलं किंवा आपल्याला असा एक मोठी विंडो येते. आता इकडे काय करायचं तर त्या व्यक्तीचे जे डिटेल्स आहेत ते आपल्याला टाकायचे असतात. असा विचार करा की 5 एप्रिल 1986 असं त्याची जन्मतारीख आहे आणि वेळ जी होते ती रात्री 8 वाजता होती. मग रात्री 8 म्हणजे काय होतं? तर मी 20:00 आणि 00 सेकंद अशा पद्धतीने टाकलं. तो जातक जो आहे तो पुरुष होता का स्त्री? तर पुरुष होता. म्हणून मी त्याचं इन्फॉर्मेशन तिथे टाकली. जन्म कुठे झाला? तर जन्म झाला पुण्यामध्ये. तर मी ते पुणे असं टाकलं. आता पुणे टाकल्यानंतर शोधायचं कसं? तर त्यांनी इथे 2 आपल्याला बटन दिलेले आहेत. ऑल द स्टेट्स इन USA असं जेव्हा म्हणतो, तेव्हा USA साठीचे सगळे सर्च होतात आणि USAच्या बाहेर आपल्याला जेव्हा शोधायचं असतं, तेव्हा रेस्ट ऑफ द वर्ल्ड असं बटन दिलेलं आहे. तर आपल्याला रेस्ट ऑफ द वर्ल्ड असं म्हणायचं. आता इकडे तुम्ही पाहिलं ना, तर इंडिया अशा पद्धतीने पण येतं. त्यामुळे इंडिया म्हणायचं, रेस्ट ऑफ द वर्ल्ड म्हणायचं आणि क्लिक करायचं. त्याने काय होतं, तर तो ते जे काही जेवढे पण जागा आहेत त्या शोधतो आणि ह्याला मॅचिंग जागा तुम्हाला दिसते. मग इकडे तुम्ही ड्रॉपडाऊन मध्ये बघायचं. ड्रॉपडाऊन मध्ये पुणे म्हणून दिसून येतं. माफ करा. तर इकडे आपल्याला पुणे म्हणून दिसून येत आहे आणि इथे मग तुम्हाला त्याचे अक्षांश, रेखांश अशा पद्धतीने दिसतात. इथे रेखांश आहेत, इथे अक्षांश आहेत आणि इथे तुम्हाला टाइम झोन दिसतो. एवढं म्हणून फक्त ओके म्हणायचं. जेव्हा तुम्ही ओके म्हणता तेव्हा तुमची पूर्ण कुंडली जी आहे ती बदलते. माझा कम्प्युटर थोडा स्लो आहे आणि तो स्लो असल्यामुळे ह्याला थोडासा वेळ लागतो. तुमच्या इथे एवढा वेळ लागणार नाही. मग आता आपण पाहिलं तर आपल्याला काय काय दिसतं? इथे तुम्हाला त्याचा राशी चक्र दिसतं आणि इथे अजून राशी चक्र दिसतं. पाहिलं तुम्ही तर राशी राशी असं तुम्हाला दिसतंय. त्यानंतर इथे लग्न तर डेटा कुठे दिसला नाही. वर आहे डेटा, इथे डेटा आहे. 1 2 3 4 5 6वं बटन आहे ना वरचं? हा मिळालं सर, मिळालं. हा हो. आणि तू सगळी डेट तर आपण इकडे ह्या पद्धतीने इन्फॉर्मेशन बघू शकतो. इथे आपल्याला 9 ग्रह, त्यानंतर गुलिक, मांदी यांची पण गोष्टी मिळतात. इथे जर तुम्ही पाहिलं स्क्रोल करून तर तुम्हाला अनेक अनेक गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला त्या जातकाबद्दलच्या दिसतात. म्हणजे 9 स्पष्ट ग्रह, 9 स्पष्ट ग्रह झाल्यानंतर तुम्हाला मांदी, गुलिक, त्यानंतर बृहत पाराशर होरा शास्त्रामध्ये अनेक प्रकारचे तुम्हाला स्पेशल असेंडंट्स असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे अनेक प्रकारची लग्न जी असतात ती दिसतात. भाव लग्न, होरा लग्न, घटी लग्न इत्यादी. तर हे सगळे तुम्हाला इथे दिसतात. त्यानंतर तुम्हाला इकडे हे जे भाग आहेत म्हणजे धूम पासून अर्धप्रहर, यमघंट ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचा अर्थ काय आहे तर तुम्हाला उपग्रह जे आहेत हे उपग्रह सुद्धा इथे दिलेले आहेत. त्यानंतर तुम्हाला अनेक प्रकारची स्फुट जी आहेत जी तुम्हाला बृहत पाराशर होरा शास्त्रामध्ये स्फुट म्हणून दिसतात, तरी स्फुट सुद्धा तुम्हाला इथे दिलेले आहेत. अनेक जे ज्योतिषी आहेत या स्फुटांचा विचार करून त्याप्रमाणे फलादेश देत असतात.
त्यामुळे विविध गोष्टी ज्या आहेत त्या एकाच ठिकाणी एकाच पद्धतीने तुम्हाला डोळ्यासमोर दिसणार आहेत. मग इथे तुम्हाला काय दिसतं तर सूर्य कसा आहे तर त्याचं हे स्पष्ट सूर्य जो आहे तो तुम्हाला इथे दिसणार आहे. तो कोणत्या नक्षत्रात आहे, कोणत्या नक्षत्र पादात आहे, कोणत्या राशीमध्ये आहे आणि कोणत्या नवमांशामध्ये आहे. अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येक ग्रहाबद्दल माहिती मिळणार आहे. मात्र तुम्ही इथे जर पाहिलं तर इथे तुम्हाला हर्षल की त्यानंतर नेपच्यून यांच्याबद्दलची इन्फॉर्मेशन मिळत नाही. तर ती पाहायची आहे मला माझ्या त्या जातकासाठी. तर मी काय करणार इथे राईट क्लिक करेन आणि त्यानंतर इथे पहिलाच ऑप्शन आहे सिलेक्ट बॉडीज टू बी शोन. हे जेव्हा मी करतो तेव्हा मला इथे एवढ्या सगळ्या गोष्टी दिसतात. इथे आउटर प्लॅनेट्स म्हणून दुसरा ऑप्शन आहे तो सिलेक्ट करायचा. तो सिलेक्ट केल्यानंतर आपण जेव्हा ओके म्हणतो तेव्हा तुम्हाला युरेनस म्हणजे हर्षल, नेपच्यून आणि प्लुटो या तिघही तिथे दिसायला लागतात. हे एकदाच करावं लागतं आपल्याला. हे एकदा केल्यानंतर प्रत्येक वेळेस तुम्हाला ते दिसणार आहे. त्यापुढे त्या व्यक्तीचं पंचांग जे आहे ते मला पाहता येणार आहे. एकतर त्याची जन्मतारीख, जन्मवेळ ही मला दिसतेच. त्याचबरोबर मला त्याचा जन्मतिथी जी आहे ती दिसते. त्यानंतर वार जो आहे तो दिसतो, नक्षत्र जे आहे ते दिसतं, योग दिसतो, कर्ण दिसतो. याच्या व्यतिरिक्त सूर्योदय, सूर्यास्त, अयनांश अनेक गोष्टी ज्या आहेत त्या मला त्या पंचांगाबद्दलच्या इथे दिसतात. याच्या शेजारी जर आपण पाहिलं तर तिथे मला त्या व्यक्ती संबंधित जो अष्टक वर्ग जो आहे तो अष्टक वर्ग मला दिसणार आहे. इथे जे SAV म्हणून जे दिसतं याचा अर्थ हा सर्वाष्टक वर्ग आहे. त्यानंतर लग्नाचा अष्टक वर्ग, सूर्याचा अष्टक वर्ग, चंद्राचा, मंगळाचा, बुधाचा, गुरुचा, शुक्राचा आणि शनीचे अष्टक वर्ग जे आहेत ते मला इथे दिसतात. आता काय आहे तर मला त्या व्यक्तीने विचारणा केली की असं विचार करूयात, मला विचारणा केली आहे की माझे लग्नाचे योग कधी आहेत ते मला सांगा. आता लग्नाचे योग कधी आहेत असं म्हटल्यानंतर मला काय काय लागणार आहे तर मला लागणार आहे राशी म्हणजे D1 बघायचं आहे आणि D1 व्यतिरिक्त मला काय बघावं लागेल तर D9 बघावं लागेल. मग ह्या खालच्या ह्याच्यावरती मी जेव्हा राईट क्लिक करतो तेव्हा मला विविध वर्गकुंडल्या ज्या आहेत त्या दिसतात. त्यामुळे मी इथे होरा, द्रेष्काण, चतुर्थांश, पंचमांश, षष्ठांश वगैरे वगैरे सगळे बघू शकतो. आता इथे मला काय हवं आहे तर मला हवं आहे नवमांश. तुम्ही जस्ट वर पाहिलं तर तिथे मला D9 असं दिसून येतं. तर मी त्याला D9 म्हणेन. मग आता मला काय दिसतंय पहा. इथे मला एक सेकंद. आता मला इथे D1 हवा आहे. त्यामुळे राशीचक्र इथे दिसतंय आणि इथे काय आहे तर D9 आहे. तर मला इथे राशीचक्र आहे म्हणजे माझा D1 दिसतो आणि इथे मला D9 दिसतो. ह्या दोन गोष्टी पाहायच्या आहेत. याच्यावरनं मी एक जनरल आयडिया लावेन की लग्नाचे योग कधी आहेत वगैरे वगैरे. पुढे मला आता त्याच्या दशा पाहायच्या आहेत. कारण मला आता त्याचे लग्नाचे योग कधी आहेत, आता चालू आहेत की नाही हे बघण्यासाठी दशेकडे जावं लागतं. मग दशेकडे जाताना मी काय करतो तर इथे दशा म्हणून एक वेगळा टॅब आहे. पहा इथे चक्र, बेसिक, स्ट्रेंथ, दशा. तर दशेकडे जायचं. दशेकडे आल्यानंतर मला बाय डिफॉल्ट विंशोत्तरी दशा दिसते. आता विंशोत्तरी दशा म्हणजे जन्मापासून पुढच्या सगळ्या विंशोत्तरी दशा ज्या आहेत त्या मला इथे दिसतात. मात्र मला आत्ताची दशा पाहायची आहे. तर ती बघताना मी काय करणार इकडनं राईट क्लिक करेन. बघा हा बाहेर राईट क्लिक करेन आणि त्यानंतर लोकेट अॅन इव्हेंट असा जो शब्द आहे ऑप्शन आहे त्याला सिलेक्ट करेन आणि मग मला इथे जुलै 19, 2025 बाय डिफॉल्ट दिसतोच आत्ताचा. आणि इकडे मी जेव्हा ओके म्हणतो
सर रेकॉर्डिंग कंटिन्यू करता? हो, मला वाटतं आपण 9 वाजता करूयात. म्हणजे बरं. आपल्याला उपयोग होईल त्याचा. येस, ओके. थँक यू. आपल्याला रेकॉर्डिंग ब्रेक करावं लागणार आहे. कारण एवढं मोठं रेकॉर्डिंग आपल्याला पाहता नाही येणार. त्यामुळे 2 भागांमध्ये आपण करणार आहे. थँक यू वंदना मॅडम. आपण एक 9:15 वाजता नवीन रेकॉर्डिंग सुरू करू. तर इथे शनी अशा पद्धती त्याची विंशोत्तरी दशा चालू आहे हे कळतं. हे पाहिलं कसं? तर आपण राईट क्लिक केलं, त्यानंतर लोकेट अँड इव्हेंट म्हटलं आणि मग आत्ताचा टाइम जो आहे तो टाकला आणि तो टाकल्यानंतर आपल्याला त्याचे दशा अंतर्दशा ज्या आहेत त्या दिसतात. आता मला दिसलं की आता त्याची कुठली दशा चालू आहे? तर शनीची महादशा चालू आहे. शनीची अंतर्दशा चालू आहे आणि त्याचबरोबर शनीची प्रत्यंतर दशा चालू आहे हे आपल्याला इथे दिसतं. आता मला जर पाहायचं असेल की त्याच्या शनीच्या कुठल्या कुठल्या दशा अंतर्दशा ज्या आहेत त्या कशा चालणार आहेत, तर तेव्हा मी शनीच्या महादशेवर क्लिक करेन. शनीच्या महादशेवर क्लिक केल्यानंतर मला सगळ्या अंतर्दशा दिसतात इथे. म्हणजे शनीमधली शनी ही इथून इथपर्यंत चालणार आहे. मग शनीमधली बुधाची अंतर्दशा जी आहे ती 7 आता इथे पाहायचं कसं तर 2025-11-7 याचा अर्थ काय आहे की 2025 हे साल झालं, 11 म्हणजे महिना झाला आणि सर्वात शेवटी तारीख आहे. ही इंटरनॅशनल पद्धत आहे तारीख लिहिण्याची, म्हणजे कन्फ्युजन होत नाही. तारीख सर्वात शेवटी असते, मध्ये महिना असतो आणि सर्वात सुरुवातीला जो असतो तो साल असतं. त्यामुळे 7 नोव्हेंबर आणि त्यांनी पुढे आपल्याला टाइम पण देऊन ठेवलेला आहे. हा टाइम देण्याची गरज काय आहे? कारण अनेक वेळा आपल्याला बृहत्पाराशर होरा शास्त्रामध्ये पण आपण वाचलेलं असेलच, आपण सर्व निष्णात ज्योतिषी आहातच. तर एखादी अंतर्दशा जेव्हा चालू होते तेव्हा ती अंतर्दशा कशी फलित होणार आहे ते पाहण्यासाठी आपल्याला ती अंतर्दशा जेव्हा सुरू होते तेव्हाची पत्रिका मांडायची असते आणि त्याच्यावरून आपल्याला कळतं की ती अंतर्दशा कशी जाणार आहे. त्यामुळे त्यांनी अगदी वेळेसहित आपल्याला हे देऊन ठेवलेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला या सगळ्या ज्या आहेत त्या अंतर्दशा दिसतात. आता मला महादशा पाहायच्या असतील सगळ्या, तर काय करायचं? इथे वर विंशोत्तरी दशा नावाचं जे बटन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं, मग मला सगळ्या महादशा दिसतात. त्यापैकी कोणत्याही एका दशेवर जायचं असेल तर त्या दशेवर क्लिक करायचं, मला सगळ्या त्या दशेमधल्या सगळ्या अंतर्दशा दिसतात. मग त्याच्या पुढे मी पुन्हा त्या अंतर्दशेवरती क्लिक केलं तर मला त्याच्यातल्या सगळ्या प्रत्यंतर दशा दिसतात. प्रत्यंतर दशेवरती क्लिक केलं तर मला सूक्ष्म दशा दिसतात. सूक्ष्मावरती क्लिक केलं तर प्राणांतर दशा दिसतात. अशा पद्धतीने आणि मग देहांतर दशा. आपल्याला माहिती आहे तेवढे 6 पद्धती 6 दशांचे प्रकार आहेत. एका दशेमध्ये एवढे 6 भाग होऊ शकतात. एवढ्या छोट्यापर्यंत म्हणजे देहांतर दशेपर्यंत आपण जाऊ शकतो. त्यामुळे ते सर्व आपल्याला इथे त्यांनी करून दिलेले आहेत. अर्थात एवढ्या खालपर्यंत तुम्ही जर जाणार असाल तर त्या व्यक्तीची जन्मतारीख जी आहे आणि जन्मवेळ जी आहे ती अगदी सेकंदांपर्यंत तुम्हाला अगदी परफेक्ट पाहिजे. नाहीतर प्रत्यंतर दशा, त्यानंतर सूक्ष्म दशा, देहांतर दशा यात बदलतात, चुकतात, हे लक्षात ठेवा. त्यामुळे आपण या पद्धतीने इथे दशा पाहू शकतो. मग मी दशा पाहिल्या, दशांवरनं मला कळालं की मला त्याचे योग आहेत की नाही. या पद्धतीने मी त्याला उत्तर दिलं. असं आपण आता फक्त विचार करूया. आता पुढे काय? तर तो व्यक्ती मला म्हटला की आता लग्नाचे योग सांगितलेत, मात्र मला हे पण पाहायचं आहे की त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये म्हणजे त्याच्या ऑफिसमध्ये त्याचं प्रमोशन होईल की नाही, असा पण त्याचा प्रश्न आला. असा आपण विचार करूया. आता असा प्रश्न आल्यानंतर मी काय करणार? तर अर्थातच पहिल्यांदा बेसिक कडे जाणार. आता मी जेव्हा त्याची वर्गकुंडली बघणार आहोत तेव्हा आपल्याला त्याची दुसरी वर्गकुंडली म्हणजे काय तर D10 बघावी लागेल. तर ते पाहण्यासाठी मी चक्र नावाच्या ह्याच्यावरती क्लिक करतो. आता इथे जेव्हा तुम्ही क्लिक करता तेव्हा तुम्हाला 6 वेगवेगळ्या ज्या
वर्ग कुंडल्या आहेत त्या एकाच दृष्टीमध्ये पाहता येतात. आता हे जेव्हा तुम्ही पाहता तेव्हा मला इथे D10 दिसतीये, D9 दिसतीये आणि राशी दिसते. या तिघांचा विचार करून आणि दशेचा विचार करून या पद्धतीने मी त्या व्यक्तीला उत्तर देऊ शकतो की कुठल्या त्याचा प्रमोशन होईल की नाही. आता प्रमोशन होईल की नाही असा जेव्हा प्रश्न येतोय तेव्हा आपण अजून काही गोष्टी पण पाहतो. मग ते पाहण्यासाठी काय करणार आहोत तर आपण गोचरी बघू शकतो. मला गोचरी पाहायची आहे. मी दशा तर पाहिल्या. इथे जर दशा नावाचा टॅब आहे त्याच्यावर क्लिक केलं की मला दशा दिसतात. मग त्यानंतर ट्रान्झिट्स नावाचा जो भाग आहे त्या ट्रान्झिटच्या वरती जेव्हा मी पाहतो तेव्हा मला कळणार आहे की मला वेगवेगळ्या ज्या ट्रान्झिट्स आहेत, वेगवेगळ्या ज्या गोचरी आहेत त्या गोचरीप्रमाणे मी विचार करू शकतो. आता त्या व्यक्तीचा जन्म काय होता? एप्रिल 5, 2016. आता मी इकडे जर म्हटलं की मला त्याचं म्हणणं आहे की ऑगस्ट मध्ये त्याला प्रमोशनची लिस्ट मिळू शकते. असं ऑगस्टमध्ये किंवा डिसेंबरमध्ये त्यांची लिस्ट बाहेर पडणार आहे असं त्याचं म्हणणं आहे. तर तेव्हाची मला गोचरी बघायची आहे. तर इथे मी डिसेंबर 20, 2025 असं एखादा डेट घेतली आणि म्हटलं शो ट्रान्झिट्स. तर जेव्हा शो ट्रान्झिट कॅल्क्युलेशन जेव्हा मी म्हणतो तेव्हा मला काय दिसतं तर इथे माझी कुंडली डायरेक्टली बदललेली दिसते मला. इथे जी आहे ती आहे त्या गोचरीची कुंडली म्हणजे 20 डिसेंबर 2025 ची मला गोचर कुंडली दिसते. त्याचबरोबर मला इथे ताराचक्र दिसतं तेव्हाच की सूर्य चंद्र हे कोणत्या तारांमध्ये आहे म्हणजे जन्म विपत संपत जो प्रकार असतो त्याच्यापैकी तो कशामध्ये आहे ते आपल्याला इथे दिसतं. त्यानंतर मला तेव्हाचे जे हे आहेत स्पष्ट ग्रह ते स्पष्ट ग्रह मला इथे दिसतात. ह्यावरनं मी गोचरीचा विचार करू शकतो. आता एकदा गोचरी पाहिली आता मला कुठे जायचं? मला परत माझ्या त्या व्यक्तीच्या चार्ट कडे जायचं आहे बरोबर. तर ते करण्यासाठी इथे वर बॅक टू नेटल चार्ट अशा पद्धतीने क्लिक करायचं. हे जर तुम्ही केलं नाही तर तुमची संपूर्ण कुंडली जी आहे ती जुन्या म्हणजेच गोचरीची जी वेळ दिलेली आहे त्या गोचरीच्या वेळेप्रमाणेच दिसणार आहे. त्यामुळे बॅक टू नेटल चार्ट करणं विसरू नका. आता जेव्हा आपण कालनिर्णयाचा विचार करतो तेव्हा दशा या पद्धतीने आपण बघतो, त्यानंतर गोचरी या पद्धतीने बघतो. त्याचबरोबर अनेक ज्योतिषी ताजिक जो प्रकार आहे तो ताजिक पाहून सुद्धा बरेच वेळा उत्तर देतात बरोबर आहे. तर ते पाहण्यासाठी आपण ताजिक कुंडली जी आहे ती ताजिक कुंडली ह्या ताजिक ह्या टॅब वरनं बघू शकता. त्याचबरोबर एक दुसरा प्रकार जो असतो तो म्हणजे तिथी प्रवेश. तिथी प्रवेश काय आहे आपल्या पैकी अनेक जणांना माहिती असेल, मात्र ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी शॉर्ट मध्ये सांगतो. ज्या व्यक्तीचा जन्म झाला आहे, आता ह्या व्यक्तीचा जन्म कधी झालेला आहे तर कृष्ण द्वितीया ह्यावेळेस त्याचा जन्म झालेला आहे. तर तिथी प्रवेशचा अर्थ असतो की 2025 मध्ये त्याचा हीच कृष्ण द्वितीया कधी येणार आहे ते कळतं. आता ते पाहण्यासाठी काय करायचं तर फाइंड तिथी प्रवेश चार्ट अशा पद्धतीने क्लिक करायचं आणि 2025 असं क्लिक करायचं. हे जेव्हा आपण क्लिक करतो तेव्हा तुम्हाला इथली कुंडली जी आहे ती बदलते आणि त्याची तिथी प्रवेशची जी कुंडली आहे ती दिसायला लागते. तुम्ही जर पाहिलं तर 16 मार्च 2025 ला त्याची तिथी प्रवेश कुंडली आली होती. त्याचं इथे तुम्ही पाहिला तर त्याचे जन्म चे जे कुंडली जन्माच्या वेळेसचे पंचांग जे आहे ते दिसतं आणि इथे तुम्हाला काय दिसणार आहे तर त्याची तिथी प्रवेशच्या वेळेसची कुंडली जी आहे ती दिसते. आता इथे त्यांनी अनेक गोष्टी आपल्याला तिथी प्रवेशासाठी दिलेल्या आहेत. तर तिथी प्रवेशाची कुंडली तर आपल्याला इथे दिसतेच. त्याचबरोबर आपल्याला जर पाहिलं तर त्याची दशा तिथी कुंडलीच्या वेळेसची दशा सुद्धा दिसते. जी 120 वर्षांची विंशोत्तरी दशा आहे ती 1 वर्षासाठी कॉम्पॅक्ट करून त्यांनी आपल्यासाठी विंशोत्तरी दशा म्हणून दिली आहे. तर त्यामुळे इथे आपण जर विंशोत्तरी दशा असं क्लिक केलं तर
आपल्याला दिसतं 2025 ते 2025 ते इथे पाहिलं 2026 एक वर्षाची दशा जी आहे ती आपल्याला इथे दिसते. हा पण एक चांगला टूल आहे आपल्याला बघण्यासाठी की एखादी गोष्ट त्या वर्षी कशी घडणार आहे. आता त्यांनी मला विचारलं होतं की त्याचं प्रमोशन होईल का, तर त्याच्या तिथी प्रवेश कुंडलीमध्ये पण मला दिसलं पाहिजे की त्याचं प्रमोशन होणार आहे, त्याला चांगली न्यूज मिळणार आहे, दशमाशी रिलेटेड चांगल्या गोष्टी मिळणार आहेत. त्यानंतर त्या दशेमध्ये त्या आसपास म्हणजे त्यांनी डिसेंबरची वेळ विचारली होती, त्यामुळे आपण जर पाहिलं तर हा भाग आहे. शुक्राची महादशा अशी चालू असणार आहे. मग ह्या कुंडलीमध्ये शुक्राची महादशा माझ्यासाठी काय दाखवती आहे ते पाहून त्या व्यक्तीला आपण उत्तर देऊ शकतो. त्यामुळे आपण तिथी प्रवेश मध्ये यायचं. आता आपण तिथी प्रवेश पाहून झाली, ते पाहिल्यानंतर पुन्हा बॅक टू नेटल चार्ट करा. बॅक टू नेटल चार्ट केल्यानंतर आपल्याला पुन्हा त्याची मूळ कुंडली जी आहे ती मिळणार आहे. अशा पद्धतीने आपण विविध प्रकारे त्या व्यक्तीच्या गोष्टी ज्या आहेत त्या पाहू शकतो. आता त्यांनी मला विचारलं होतं की माफ करा, त्याचं प्रमोशन होणार आहे का, त्याला त्यावेळेस त्याचं नाव येणार आहे का, ते बघण्यासाठी आपण दशा पाहिल्या, तिथी प्रवेश पाहिली, त्यानंतर गोचरी पाहिली. अशाच पद्धतीने आपल्याला अष्टक वर्ग जे आहे तेही पाहता येतं. आता अष्टक वर्ग आपल्याला इथे दिसतं किंवा तुम्ही स्ट्रेंथ नावाचा जो टॅब आहे तिथे जा. बेसिकच्या शेजारीच स्ट्रेंथ नावाचा टॅब आहे, तिथेच पहिला अष्टक वर्ग म्हणून आहे. इथे तुम्हाला सुटसुटीत असा संपूर्ण कुंडली जी आहे अष्टक वर्गाची ती तुम्हाला मांडलेली दिसते. आता इथे त्यांची दाखवण्याची पद्धत काय आहे, तर इथे संपूर्ण सर्वाष्टक वर्ग त्यांनी दिलेला आहे आणि लग्न, सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी यांच्यासाठीचे अष्टक वर्ग जे आहेत ते दिलेले आहेत. आता अनेक वेळा आपल्याला फक्त सर्वाष्टक वर्ग किंवा आपल्याला अनेक वेळा हे पण पाहावं लागतं की कक्षा पाहायच्या आहेत आपल्याला, सूर्यासाठीच्या कक्षा पाहायच्या आहेत. तर त्यावेळेस काय करायचं, तर इथे तुम्ही राईट क्लिक जेव्हा करता तेव्हा इथे PAV अशा पद्धतीने दिलेलं आहे. PAV प्रस्तर जे आहे ते तुम्हाला इथे दिसतं आणि त्याच्यावरनं आपल्याला कळतं की सूर्याच्या अष्टक वर्गामध्ये कोणत्या कोणत्या ग्रहांनी तिथे बिंदू दिलेले आहेत, म्हणजे शुभ बिंदू जे दिलेले आहेत ते तुम्हाला इथे दिसतात. जसं सॉरी माफ करा मला, जसं आपण इथे पाहिलं की हे सूर्याचं PAV आहे. तर तिथे आपण जर पाहिलं तर आपल्याला 1, 2, 3, 4, 5, 6 या सहांनी बिंदू दिलेला आहे. आणि परत जायचं असेल तेव्हा काय करायचं, तर शो BAV अँड SAV त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला दिसतं. तर पहा इथे तुम्हाला 6 गुण मिळालेले आहेत सूर्याला आणि ते 6 गुण कोणी दिलेले आहेत ते पाहायचं असेल तर त्याच्यावर राईट क्लिक करा आणि शो PAV फॉर सूर्य म्हणा. ते म्हटल्यानंतर तुम्हाला ते दिसणार आहे की कोणी कुठे आणि किती गुण दिलेले आहेत. आपण बोलत नसाल तर आपला माईक प्लीज म्यूट करा, कारण डिस्टर्बन्स येतोय. अशा पद्धतीने तुम्ही प्रस्तर वर्ग बघू शकता. मग राईट क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसतं की इथे सूर्यासाठी, चंद्रासाठी आणि सगळ्याच अष्टक वर्गांसाठी तुम्ही प्रस्तर बघू शकता. याच्या पुढे ते शोधन जे आहे ते पण देतात. आता शोध्य पिंड, त्यानंतर शोधन चे वेगवेगळे प्रकार जे आहेत ते सर्व तुम्हाला इथे पाहता येतात. माफ करा. तर आपण उत्तर जी आहेत ती प्रश्न उत्तर सर्वात शेवटी घेऊयात. इथे सांगणं माझं पूर्ण होऊ द्यावं.
अशा पद्धतीने तुम्हाला इथे सर्व अष्टक वर्ग जे आहेत, अष्टक वर्गाच्या संबंधी सर्व माहिती ही पाहता येणार आहे. याच्या व्यतिरिक्त अनेक गोष्टी ह्याच्या आपल्याला पाहता येतात. आता आपण आपली जी आत्ताची गोष्ट आहे, म्हणजे एक जातक माझ्याकडे आला, त्याने 2-3 प्रश्न विचारले आणि ते 2-3 प्रश्न विचारल्यानंतर आपण त्याला कुठल्या पद्धतीने उत्तरं दिली, ते पाहण्यासाठी आपल्याला काय-काय लागणार आहे ते सगळं पाहिलं. पण इथे ह्या सॉफ्टवेअरमध्ये केवळ एवढ्याच फंक्शनॅलिटी दिल्या आहेत का? तर तसं नाही. आपण एक करूयात, इथे थांबू आणि मला रेकॉर्डिंग पुन्हा स्टार्ट करायचंय.